बीडमध्ये गुन्हा घडलाय असं म्हटलं तरी आताशा तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही, इतका बीड जिल्हा कलंकित झालाय। आणि याच जिल्ह्यात सावकारी जाचामुळे एकाचा बळी केला। पैसे फेडले तरीही सावकारानं जाच थांबवला नाही। मानसिक त्रासामुळे शेवटी कापड व्यावसायिकानं आत्महत्या केलेली आहे। पाहूयात। पैसे दे नाहीतर तुझ्या बायकोला माझ्या घरी सोड। बीड मध्ये सावकारी पाश, कापड व्यावसायिकाची आत्महत्या। 1925 साली बाबूराव पेंटर यांनी सावकारी पाश हा सिनेमा काढला। त्यावेळेचा सावकारांचा जुलूम, त्यातून होणाऱ्या वेदना आणि त्यावेळी गेलेले बळी, त्याचं चित्रण त्यांनी यातून मांडलं। हे सांगण्याचं कारण इतकंच की 100 वर्षांनंतरही या महाराष्ट्रामध्ये सावकारी जाचानं बळी अद्यापही जात आहेत। नुकताच बीड मध्ये सावकारी पाशामुळे एक बळी गेलाय। सावकारी जाचाला कंटाळून कापड व्यावसायिक राम फटाले यांनी आत्महत्या केली। 7 वर्षांपूर्वी डॉक्टर लक्ष्मण जाधव या सावकारानं फटालेंना 2.5 लाख कर्ज दिलं। 25,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे फटालेंनी परतफेड केली। पैसे चुकते करूनही सावकारानं त्रास सुरूच ठेवला। तुला वेळेवर पैसे देता येत नसतील तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, असंही सावकार म्हणाला। वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर फटालेंनी जीवन संपवलं। आत्महत्येपूर्वी त्यांनी 4 पानी मजकूर लिहिला होता। त्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली। सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव त्याच्या पत्नीसह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। इतर आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। रविवार पेठ बीड यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्यावरून आम्ही एकूण 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये एकूण आम्ही 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। यामध्ये डॉक्टर लक्ष्मण जाधव पेठबीड व इतर 5 यांची नावं सदर फिर्यादमध्ये नमूद असून एकूण आम्ही 3 आरोपी अटक केलेले असून यामध्ये सावकारी अधिनियममध्ये सुद्धा याच्यामध्ये कलम लावण्यात आलेली आहे। महत्त्वाचा मुद्दा, सावकार लक्ष्मण हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे पक्षाकडून तसंच तिथल्या पोलिसांकडून काय कारवाई होते हे महत्त्वाचे। तसंच जिल्ह्यामध्ये महिन्याभरापूर्वीच सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केलेली आहे। आता हा 3रा बळी गेलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून बीडमध्ये वाढती गुंडगिरी, हत्या, गुन्हेगारी गंभीर विषय बनली आहे। पण सावकारही निर्ढावलेले आहेत। हे थांबवण्यासाठी काही पावलं उचलली जातात का? पीडित कुटुंबांना न्याय मिळतो का की अवहेलना सुरूच राहते? यावरून पोलिसांची आणि प्रशासनाची संवेदनशीलता समोर येईल। महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड।